आपल्या जीवनामध्ये हे ज्याच्यासाठी मिळालं त्याच्यासाठी वापरायला पाहिजे. देवे दिला हे ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी वापरतो का? खरं सांगा, आपण संसार जास्त करतो का परमार्थ? भाई देह संसारासाठी जास्त झिजतो का परमार्थासाठी? बर संसारासाठी किती झिजला, फार बारीक झाला, काही फायदा? बर आपलेच आपल्याला बोलायचे बंद होते. आता ही पोर आहेत बघा. हे काय नाव रे तुझं इकडलं? काय नाव? हा, आणि तुझा रे? आरुष. इकडे बर तू. आपली मम्मी आत्या आल्यावर चांगला स्वयंपाक करते का मावशी आल्यावर? आत्या आल्यावर. येणं तर माहीत जिरवली. कार्ट जरा आगावच आहे बुवा. इकडे परत ये एकदा. हे मारुत रे समोर आहेत. खोटं बोलायचं नाही. कीर्तनात खोटं बोललं की पाप लागतं. काय लागतं? पाप. हा, कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे. कोणाचा? तुमचा. एक कलाकारच गडी जरा. तुला मम्मी जास्त आवडती का पप्पा? कोण आवडतं? लईच खास आहे. अरे एक मम्मी का पप्पा? मम्मी. याचं काय बापानं बांध कोरला का? कार्ट निकाल लावते गावाचा. तुम्ही किती गाव धार्मिक आहे हे पोरच सांगणार, मी काय बोलणार. तुम्ही किती धार्मिक आहे, किती खरंच माणसाला प्रेम करता, जिव्हाळा आहे, हे सगळे पोरं सांगतात. गावात सगळं जर खरं कोणाला कळत असेल ते मुलाला कळतं. आता तुम्ही एवढ्या जणी खरं सांगायचं. सासूला कोण कोण आंघोळ घालतं रोज? 1 2 3 4 6. दीदी माग पाहती. तिला वाटलं मम्मीनं हात वर केला. बरं असू द्या. आपल्या सासूला आंघोळ तुम्ही कवा घालणार? मेल्यावर. यांच्या डोक्यात म्हातारी मरा. विठाला विठाला. आपण एवढं सांगितलं तरी ह्या पडीतल्या उठल्याच नाहीत बघा. असू द्या असू द्या. बरे बसू द्या. आजारी त्या नसतील तर व्हायला बसल्या. कारण हा मारुतराय स्वयंमुळे म्हणजे पावन मारुतराय आहे की नाही. असू द्या. हे बघा कुठे बसू द्या. तेच काही नाही. आता कुठं जागाच नसल्यामुळं. आता तुमचं काय मत आहे? लोक काय म्हणते माहिती? याला गरज आहे का आता पडायची? कुणाला? आहे की नाही? हे असं का करतं कोण? पण तुम्हाला कोणी विचारलं का तुम्ही असे का करत्या? जर कोणी विचारलं, आता निसर्गाने विचारावे तू असा का करतो, आहे की नाही? तू एकादशी दिवशी लग्न ठेवतो आणि आख्या वराडाला तू एकादशी दिवशी निदान खिचडी तर खाऊ घालावं का नाही? वराडही खास. काल बऱ्याच जणांच्या एकादशी सुटल्या चांगलं खाऊन. शरीर तू असं का करतो? विठाला विठाला अजून एक सुंदर उदाहरण आहे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील. त्याला जीवन उत्तम आहे पण कळलं पाहिजे. आणि ज्याला कळलं नाही ते आपण आहे. आपल्याला कळत नाही महाराज. आता हे तुमचं खिरडी का? ही खिरडी जी गाव आहे हे तुमचं आहे हा तुम्हाला भ्रम आहे. मी या गावात राहतो हा सुद्धा भ्रम आहे. मी या गावचा आहे हा सुद्धा भ्रम आहे. हे गाव तुमचं कधीच होणार नाही. हे गाव हे देवाचं. आणि किती वर्ष कोणाचं? हे देवा. देव सोडून कोणाचंच होणार नाही. का? गावातले लोक येणार जाणार. हे माझं ते माझं फक्त म्हणायला आहे. शरीर सुद्धा तुझं नाही. त्याला पुरावा आहे. देह काळाचे मनुष्याचे काळ
हे महाराष्ट्र तुमचा आमचा अगोदर नव्हता. अगोदर कोणाचा होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. हा भारत देश बऱ्याच काळ इंग्रजांचा पण होता. ह्याच भारतामध्ये इंग्रजांच्या काळाच्या नंतर थोड्या काळात बऱ्याच महापुरुषांना असं वाटलं हे आमचा महाराष्ट्र आहे. आजही तुम्हाला असं वाटतं? तुम्ही पहा, आंबेडकरांचा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा महाराष्ट्र, ज्ञानोबारायचा महाराष्ट्र. ही मराठवाडा कुणाचा? ज्ञानोबारायचा. मग संत परंपरेनुसार तुकोबारायचा महाराष्ट्र. महाराष्ट्र ही कुणाचा झाला नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहिला. जे जे आले ते प्रवासाला निघाले, कारण त्यांना जावंच लागेल. त्याला पुरावा आहे, त्यांची कीर्ती शिल्लक असू दे. असू दे, बोल नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे बरं आहे बरं काय. मावल्या येतात पण पिशव्या का म्हणा आणत्या तू? का जाताना प्रसाद बांधून नेतात का काय बाई? रिकाम कुठं जाणारच नाही. त्या काहीतरी वज सोबत आहेच आहे. काय करावंच काय? अरे कवा तरी रिकाम जात जा. मौतीला चालली तरी स्कार्प नीती सोबत. आला मरायनी ती रिकाम जा ना. आता मी रिकाम आहे, काय आहे का टेन्शन? सगळं हे बघा. हे पोरं जरा बंद करा बरं. असं तुझ्या डोक्यातून धूर कसा निघतो ग बाई? अगरबत्ती लावली वाटत. असू दे असू दे. लय लेकरू खास आहे. बरं तुळस घेऊन उभाय असं सोन्यासारखं. बरं झालं तू तुळशीवाली झाली, चांगले. मी लय महाराष्ट्रात पाहिलं, पण महिला तुळस घेतात. आज मुलगी घेते तिच्यासाठी टाळ्या वाजवा. आज तुळस तुझ्या अगोदर पहिलेच डोक्यावर आली ती बरं झालं. तुझी इच्छा आहे आणि काही ती इच्छा पाहिजे. आता ये सुद्धा इच्छा पाहिजे. तुला काय व्हायचं रे अलीकडलं? डॉक्टर व्हायचं का? पुढं काय व्हायचं? पोलीस. तुला रे डॉक्टर. तुला रे हा इंजिनियर. तुला कधी ती कलेक्टर. तुला ग बाई पोलीस. आणि तुला ग माय पोलीस. वा लय खास आहे. मी रात्री एकाला विचारलं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? तो मला नवरा. अरे मी म्हणलं ते तर सगळ्यालाच व्हायचं रे बाबा. लय कुठं ना काय. आता मी मगाशी आलो का नाही इकडं, पडीतून इकडे येत होतो. एक तर मी खालून आलो असतो तर बरं झालं असतं. मला ते काकांनी पडीतून घेतलं वरून. आता ह्या मावले गबसाव का नाही. मी जायलो शेजारी म्हणलं, बसल्या बसल्या मला म्हणत होत्या बघून, बाबाचा कलर नाही बाई. तो बाबा का इथं आणून पेटवायचा आहे होय? त्याला गरज काय? त्याला एक आहे, त्यानं काय दिलं याला किंमत आहे. कीर्तनकार आलं आणि कीर्तनकाराला काही दिलंच नाही गावाला, काय उपयोग आहे? लोक म्हणले नाही नाही आमच्या. आता तुम्ही बाबर सप्ताह सुद्धा ही शिबिर आहे. दरवर्षी सप्ताह व्हावा. आणि संप्रदायाची सुरुवात ज्यांनी केली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले महाराज. ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांनी जर पाया रचला नसता, तुकोबाराय जर कळत झाले नसते झाले, तर हा महाराष्ट्र इतिहासात दिसला नसता. आपलं बिहार असतं. जसं आमचं आज बीड आहे. सगळ्यात टॉप जिल्हा महाराष्ट्रातल्या 33 जिल्हे ना, 34 का 33 आहे, 38 मध्ये आमचा जिल्हा खास. 6 महिने झालं आमच्याच जिल्ह्याची बातमी. आता उगा 2-3 दिवसानं बातमी बदलली, हागवणे कुटुंब आल्यामुळं. आडनाव बी लई खास आहे त्यांचं. अरे ज्याची फॉर्च्युनर घेतली, ज्याचे 51 तोळे घेतले, ज्याचे 27 बहार का काय चांदी 32 तोळे घेतली, त्यांची मुलगी मारून टाकली. आणि तरी महिला आयोग असल, शासन असल, आज आमच्याकडे पोलीसवाला हुंडा घेतो. पोलीसवाला जो रक्षक आहे तोच रक्षक आहे, तोच भक्षक आहे. पोलीसवाला हुंडा, फौजदार हुंडा. मी शिकवलंय पोरग, तू पुलावून टाकून दिलं तिकडं. इतकी वाईट अवस्था आहे. काय घ्यावं काय घेऊ नये. आणि एवढी घटना घडली, काय होत नाही महाराज.
हे 2-4 दिवस पेपरला, 2-4 दिवस बातम्या. हाय ती महिला. आज ते एक महिला बोलतात बघा. आज बोलायला चालू आहे त्यांना. 33 का 34 आपण मगाशीच ऐकलं आता. 34 का 35 हजार महिला आज पतीनं सोडलेल्या आहेत, सोडून दिल्यात. हीच अवस्था आहे त्यांची सुद्धा. 6 महिने सांभाळायचं, वर्ष सांभाळायचं, 2 वर्ष सांभाळायचं. एखादं कार्ट झालं की त्याच्या व्यसनापायी त्या बाईच्या मागं लागायचं. 2 कोटी आण, 1 कोटी आण. काय पाप केलं महिलांनी. तिनं जन्म दिला, तिनं लहानाचं मोठं केलं, तिनं सांभाळलं. ती सगळं पाप कर्म करतात. म्हणून कुठंतरी आता ही बातमी लावून धरली ना मीडियाने, याच्यात निकाल लागायला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. भविष्यात कोणी सुद्धा हुंडा घेतला नाही पाहिजे. आज काय होतं आपल्याकडे सुद्धा परिस्थिती. पुरीच्या बापाची परिस्थिती नसती. हॉलला लग्न, 4.5 लाख रुपयाचं ती भांडी. आता तुम्ही एवढ्या मुली सगळ्या इथं 2 जणी मुली. दीदी खोटं बोलायचं नाही, तुम्ही माझ्या बहिणी आहे, खरं सांगा बरं दीदी, तुमची मम्मी तुम्हाला म्हणली का तुझ्या बापानं तुझ्यासाठी 2 एकर घेतली? म्हणली का? नाही म्हणली का? मग तुला काय देणार माहिती का तुम्हाला दीदी? सांगू मम्मी? कपाट, फ्रीज. ती मावशीनं फ्रीज, आत्यानं कपाट, काकानं लाटणं पळपट. हिला लय पटलं बा. अरे काय चाललंय? त्या पुरीला निदान 2-4 एकर बापाने घेऊन ठेवा का नाही? हे टोन गेला घेऊन ठेव त्या बापे. आणि जेवढ्या बापाईनं पोरायला जमीन घेतल्या, काय परत फिट केली पोरानं आपली? पोर काय म्हणतं माहिती? आमच्या म्हाताऱ्याला काही काम नाही. आणि ज्यांना ज्यांना जास्त घेतली त्यांचेच कार्टे येतात. एक सुंदर उदाहरण आहे. समान असावा. आज काही लोक आता मुली, महिलांना सुद्धा मुलगी झाली ना, बाया म्हणत्या कार्टी झाली. आणि तू कोण होती पहिलं? आणि मुलगी जर झालीच नाही तर तुम्ही आम्ही जन्माला येणार. राम दिसले नसते, कृष्ण दिसले नसते, यशोदा किंवा देवकी, यशोदा सांभाळायला आणि देवकी जन्म द्यायला, ह्या जर मावल्या आल्या नसत्या तर कृष्णाचा इतिहास काल्यात सांगितलं काय असतं? छत्रपती जर जन्माला आले नसते तर आज आऊसाहेबांनी जन्म दिला. म्हणून तर त्यांना मुजरा करतात महाराष्ट्रात. एक सुंदर गाणं आहे, मुजरमानाचं ठाला विठाला 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 मुजरमानाचा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला मानाचा 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 जिजाईला मुजरमानाचा मानाचा मानाचा जिजाईला धन धन तुझे शिवराय जिजाई धन धन तुझे शिवराय आज माझे महाराष्ट्र सारे मुजरमानाचा मुजरमानाचा मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला. हे लिंबा खाल्ले पोरं खाली घ्या बरं बाबा, तुमच्या मागं आलेत. ही कार्टे इकडे घ्या. हे अरे रे, सप्ताह ह्यांच्यासाठी ही मोकार माल फिरतो इकडं तिकडं आणि हीच माल पुन्हा गावाला त्रास देतो आणि हेच पुन्हा पेतेत आणि हेच गावामध्ये अशा अपकृत्या करून गावाचं नाव वाटोळं करतात. ज्या गावामध्ये काल हगवणे परिवारातली मुलगी मेली ना, त्या गावाचं नाव आहे मुरुम का काहीतरी गाव आहे, भुकुम काहीतरी गाव आहे वाटतं. इतकं गावातले लोक तळतळ करतात. ते म्हणले आम्हाला माहितीच नाही असं कधी झालं असं. अजित दादांनी विचारलं होतं त्या नवरदेवाला की अरे मागितलीस का तुला हुंड्यात मिळाली रे, अशी मनानं दिली. इतकं अवघड आहे. एक 50 लाख रुपयाची कोण द्यायले कार एवढी मोठी? आज हाय कोणाची परिस्थिती? म्हणून इथून पुढे एक विनंती करतो, मुलीला देणारा माणूस भरपूर देत असेल. आता काय मायाच्या डोक्यात आहे, माई पोरगी आहे ना, काही जरी झालं तरी नोकरदारला द्यायची. मग तू नोकरदारला देऊ नको असं माझं मत नाही, पण शेतकऱ्यानं पिकवलेलं खायचं नाही. तू देऊ नको असं मा, तुम्ही नोकरदारला द्या पण जवळ जवळ खोटं बोलत नाही.
आमच्याकडे महाराज चुलतीनं टाळू भरली त्याची. महाराज चुलतीनं टाळू भरली, आयुष्यभर ती पोर सांभाळलं. त्याच्या आईनं कधी भाकर दिली असं नसन दिली, पण या चुलतीनं त्याला जीव घालायचं. आणि त्या चांडाळानं त्या दिवशी चुलतीला कुऱ्हाडीनं मारलं. ही समाज आहे. मग कधी लहान मुलगा असन, लहानच काठी लवकर सरळ होती. कीर्तनाला येतानाच सांगायचं, बाबा तुला कीर्तनात बसायचं असेल तर ये, नाही तर घरी अभ्यास करीत बस. ही सोन्यासारख्या पोरी एकदा बसली ते उठणार सुद्धा नाही. आणि एक सुंदर उदाहरण आहे का, मुलाचं विकृतीन मुलाचा अहंकार जर वाढत असेल तर ते कुणामुळं वाढतो, तर ते तुमच्यामुळं. आणि तुम्ही लहानपणापासून कधी त्याला भांडे घासायला लावित नाही, त्याला कधी झाडायला लावित नाही, त्याला कधी धुणं धुयाल. काय रोग झाला का धुलं सगळं पुरी काम करत्या. आणि हे काय करतं, अख्ख्या गावाचं धुणं धुतं. नुसतं तुम्ही ध्यानात घ्या, ज्ञानोबराय आई होऊ शकते, मग आपला पोरगा होणार नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. कोण? शांतीब्रह्म. बॅरिस्टर झालेत आंबेडकर, पण लग्न झाल्यावर शिकले. आता आपल्या माणसामध्ये लग्न झाल्यावर काय शिकायची गरज आहे भाऊ? अरे वय काय नसतं महाराज, आयुष्यभर शिकावं. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जे जे घोडे, हत्ती, वाघ, अनेक प्राणी त्यांचे शाहू पॅलेसमध्ये, त्यांना कशासाठी जपले, त्यांना सांभाळलं, त्यांना त्यांच्या हत्या केल्या. त्या काळामध्ये ते हिंसक प्राणी होते, ते शेतकऱ्याला त्रास द्यायचे, डुक्कर पण होते त्या काळात. आणि म्हणून इथून पुढे एक विनंती करतो, शरीर उत्तम आहे ते चांगलं आहे. आता ईश्वरा मला मी बरेच मंदिर पाहिले, पण मारोतरायाच्या मंदिरामध्ये गदा असणारं मंदिर फक्त आपलं गावात आहे. हे संकल्पनाच वेगळी. मध्ये मी ते कठाडे पाहिले दर्शनासाठी, असं कुठल्याच गावात नाही. इकून जाणं इकून येणं नाही. ती विचार श्रीमंती गावाची. अजून एक सुंदर उदाहरण आहे का, गावाची विचार श्रीमंती ही गावावर अवलंबून असते. कसं आहे गाव हे बघायला गावातले विचार श्रीमंत तरुण महत्वाचे आहेत. आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो, तरुणपणी सगळं करता येते. जे म्हातारं झालं त्याला काय करता येत नाही. ही सांगन, बालपणी बालवाडीत जावा का तरुणपणी? बालपणी आहे की नाही. भात बालवाडीचा कोणी खावा, बाळानं का म्हाताऱ्यानं? बाळानं. खातंय कोण? असं ए बोल. लग्न तरुणपणी होतं का म्हातारपणी? तरुणपणी. वा. कलेक्टर तरुणपणी होता येते का म्हातारपणी? तरुणपणी. आणि एक सुंदर आहे, संत पदाला पोहोचता येतं पण कधी? तरुणपणी. कधी? आणि भजन सुद्धा करता येतं कधी? आणि उड्या सुद्धा हाणता येतात कधी? तरुणपणी. हे की नाही. आणि जर एखाद्या म्हाताऱ्यानं वाट्यावरून उडी हाणली, खोब्यात मोडल. आणि अभ्यास सुद्धा करता येतं कधी? आणि बुद्धी टॅलेंट असते, तेजस्वी असते. म्हणून तर कमी दिवसामध्ये, इथं शेजारीच असं नेवासा, इकडून जाई ना या बाजूला, नेवाशामध्ये वयाचं वय 16, कमी वय, पण मुखातून ज्ञानेश्वरी निघावी. आणि गेलेल्या माणसाच्या हातानं, गेलेल्या ते काय जिवंत होते, सचितानंद बाबा आदरे एका रेड्याला कळावत. कोण? एके रेड्याला कळले महाराज ज्ञानोबा आहे. कुणाला? रेड्याच्या मुखातून वेद बोलावेत. रेड्याची समाधी आहे. रेडा संत सानिध्यात गेला तर त्यांची समाधी. रेड्याच्या समाधीला कलेक्टर दर्शनाला येतो. याचा अर्थ असा आहे, आज जेवढे उतरला सप्त्याला लोक आहेत तेवढे रेड्याच्या समाधीला येतात दर्शनाला. कारण रेडा भाग्यवान ठरला. म्हणून त्याला सुंदर उदाहरण आहे, संगत वयानुसार मिळावी. कुसंगीनं डिला साधू असू दे. तुला लगील जायचं का? नाही, बस तिथंच बोललंय बिललंय. कोणी काय म्हणलं म्हणायचं तर ते काय भानगड कर.
कोणी काय म्हणलं तर म्हणायचं पावसाचं पाणी आपल्याला काय माहिती बुवा उग कुठं ना आता बसलं आलंय तर बसावा का नाही गपचिप वळवळ करते अहो लय कार्टे आगाव आहेत यांच्यामुळे मॅडम शाळेत जायचं बंद झाले ही काय साधा ताप आहे का पण बरं आहे बाबा एक मॅडम शाळेत येत नव्हती तेव्हा ती कसं बघा बसलंय त्याला काय भूक लागली का काय काय नो पुढ्यातलंच खातंय माझ्या तोंडाला सुद्धा पाणी येतं त्याच्याकडे पाहायला आता कोरके खातंय का काय खातंय काय माहिती पण पोरायची क्वालिटी वेगळीच आहे अहो यांचं लय अवघड आहे एक पोरग रडत होतं आजी म्हणली का रडतो ना तू म्हणला मला संडासला जायचं भीती वाटते आजी आला ना तो इकडे ये बाब ही सगळ्यात ओरिजिनल माल असावा घाबरत नाही काय नाही काही संबंध नाही पण ती नातू असं क्वालिटी होतं सारखं रडायचं आजी म्हणली काप रडू नको तो म्हणला भीती वाटते काय रडू नको मला अर्जंट जायचं म्हातारी म्हणली लाईट लाव म्हणला गावात लाईट नाही म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटून दिली म्हणली जा त्यांना असं मेणबत्ती हातात धरली दमान चाललं त्यांचे 2-3 मित्र आले त्यांना वाटले याचा वाढदिवस आहे ते चौकून उभा राहिले आणि मोठ्यानं आरडले हॅपी बर्थडे टू यू आधी याला अर्जंट जायचं मेणबत्ती इजल्यामुळे ती मला खाऊन मेणबत्ती इजवली ते म्हणजे आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे तो मला मग केक खाऊन जा थांबा पोरं जीव काढू काढू पळायचे नको नको म्हणले तो आता ही मुलं आहे आता तुम्हाला जरा शास्त्रातलं उदाहरण देतो लय गोड आहे दुर्योधन लहानपणीच असा का होता याचं उत्तर आहे का बालपणी दुर्योधनाला जास्त जर कोण भेटला असेल तर ते शकुनीनं बहीण वाट लावायला जी गडी आला तो परत गेलाच नाही हा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर मग ही भाचे जन्माला आले आता हा जो भाचा आहे तो थोरला आहे त्याचं नाव आहे दुर्योधन आता हा गडी असा आहे या मावल्या आल्या वाटतं यांच्यासाठी टाळ्या वाजव सगळ्या आल्या आज टाळ्या वाजविल्या म्हणजे उद्या लवकर येतील बाई आज टाळ्या वाजविल्यावर काय होणार उद्यापासून नको ग बाई ती बाबा टाळ्या वाजवित आता आल्या येऊ द्या तेव्हा काय ते गेटलाच बसल्या त्यांना यायला जागा नाही या माय पुढं वजनदारपणानं पुढं या काय काळजी करू नका ते काय होतं कधी कधी कीर्तनाला आता नियम आहे 7 ते 9 मी थोडं लेट आलो 10-15 मिनटं लेट झालं आज आमच्याकडे काय झालं शहीद जवान होते त्यांची आज अंत्यविधी होता आणि तिकडे गेल्यामुळे तिकडेही भरपूर चालू होती नेमकं मला वार करायला भेटायचं साहेबाचं माझं भेट झालं ते आपल्या अहिल्यानगरमध्ये आज खरं सांगा बरं आपण किती भाग्यवान आहे आपल्या सुखासाठी एक देहार्पण करतं एक भारताच्या भूमीला माझी माता म्हणतं आणि याच भारताच्या मातीमध्ये आईला आई न म्हणणारे आईला कुऱ्हाडीनं मारतात आईला पाण्याच्या टाकीत बुडवून मारणारे आणि भारताच्या भूमीमध्ये एक सुंदर उदाहरण आहे त्याला गाणं आहे हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए दिल दिया है जान ये वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ये वतन तेरे लिए कालच्या ऑपरेशन मध्ये कोणतं ऑपरेशन होतं ते सिंदूर कोणतं ऑपरेशन सिंदूर वा है की नाही हा ते ऑपरेशन सिंदूर 6 दिवस चाललं वाटतं ना 4 दिवस 5 दिवस चाललं हा 4 दिवसामध्ये आपले महाराष्ट्रामध्ये भारतातले
महाराष्ट्रातही बरेचसे जवान शहीद झाले. हे ऑपरेशन सिंधू लवकरात लवकर बंद झालं, हे पण बरं झालं. 9 स्थळं उडवले होते एके दिवशी 6 तारखेला. ती सगळ्यात मोठी क्रांती केली. पण त्याला नाव पण सिंदूर दिलं, ती गोड झालं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूर होत असतं, पण आपलं बंद होत नाही. नाही कळलं तुम्हाला अजून? माझ्या जीवनात तर रोज गोळ्या असतात, अशा धाड 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 धाड, इकून तिकडून तिकून इकडं. कळलं का नाही कळलं अजून? तुम्हाला ऑपरेशन सिंदूर कळलं? लग्न म्हणजे ऑपरेशन सिंदूर. असू द्या, ते चेष्टेचं फळ हे भाग नाही. सिंदूर ऑपरेशन मध्ये जी जवान शहीद झाले ते होऊ द्या, पण धाकत बसला का नाही? या देशासाठी देहार्पण करणाऱ्या जवानांचं कौतुक करावं. म्हणून इथून पुढे एक विनंती करतो, ज्या गावात जवान जास्त ना ते गाव भाग्यवान, ज्या घरात एखादा जवान ती घर भाग्यवान, ज्या मातेच्या उदरात एखादा जवान जन्माला आला ती सगळ्यात भाग्यवान माता. धन्य माता पिता दयाची. पण इथून पुढे एक विनंती करतो, एकीकडे असं एकीकडे असं. तुम्ही एक ध्यानात घ्या, स्पर्श अस्पर्श आपण लोक म्हणत असतो. खरं बघायला गेलं तर ऋषीपासूनच ही परंपरा आली. ब्राह्मण नाही का, ब्रह्म, वैश्य, शूद्र, ऐक नाही, कोणते वर्ण आहेत ना 4. हे जे काढलं हेच चुकीचं काम आहे. बरं काढलं तर काढू. त्या काळात 47 नंतर एक व्यवस्था यायला पाहिजे होती प्रत्येक कास्ट सर्टिफिकेटवर की मी भारतीय आहे असं जर आलं असतं तर हे भानगडीच बंद झाले असते. मी मूळ कोण आहे? मी भारतीय आहे आणि या भारताच्या भूमीमध्ये राहतो. मला बाकीचं कुठलाच लवलेस नाही. भारताचंच राशन, भारताचं सिमेंट, भारताचीच विटा, भारतातलं सगळं वापरायचं आणि भारतातच वेगळं वेगळं म्हणायचं. ही किती शोकांतिक आहे. पण आपल्या जीवनामध्ये इथून पुढे एक विनंती करतो, निश्चयाची बळ. तुका म्हणे त्याची बळ. निश्चयच करायचा. एक ध्यानात ठेवा, असं महिला मंडळ, जी बाई सासूला सांभाळत नाही ना तिनं कुठलेच उपास धरू नये. जी सासूला पाहत नाही बोलत नाही तिनं उपास धरायचा नाही. गुरुवार नाही, गटर आमुष्य धरायची. तो दिवसभर उपाशी राह, संध्याकाळी नळ्या खाय, उग कुठानाच करू नको. काय आला मारायला? अरे सासूला नीट बोलत नाही आणि बाया म्हणते मला अंगर की. चतुर्थी धरी ती धनाधन उंदर मारी ती महिन्यात, शेंगदाणे टाकून औषध घालून मारी ती, आणि मला उपास आहे. उपास कोणी धरावा? जेव्हा सगळे माणसं सारखे दिसतात त्यानं. नाही तर काय उपयोग आहे? खरं सांगा बरं, उपासावर देव आहे असं होऊ शकत नाही. हा देव कसा आहे? एका वाक्यात हरिपाठात आहे अभंग त्याला. सर्व गटी राम देहा देई, सर्व गटी राम देहा देई, राम देहा देई, सर्व गटी राम देहा देई. हे सूर्य हरि मुके मना प्रकाश प्रकाश हरिमुखे मन हरिमुखी मन हरिमुखे मन हरिमुखे मन विठ्ठल तरी तरी बदला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. हे तुम्ही तिघच का म्हणाले? एखादा अजून आणायचं म्हणजे मला उचलाय बरं. नाही पेटीवाला आहे ना, ध्यानातच नाही राहिलं. पेटीवाला तर कलरला सक्क मावस भाऊ आहे माझा. असू द्या, देवानं आमच्या बाबतीत असं का केलं असं?
लई कुठाना पकवाजा बरं बरं. हा तुळशीवाली आमची माऊस बहीण आहे. एक सुंदर उदाहरण आहे का आता काय दोष आहे का आमची मिवणी आता मी परवा 4 महिने झालं गाडी घेतली काही गरज आहे का ते मेवणे भामटेच नसतात बरं का. तिनं काळी भावली आणली माझ्या गाडीला बांधली लिंबू मिरची. मी म्हणलं का ग बाई. ती म्हणली दाजी तुमच्या गाड्या बऱ्याच धडकल्या म्हणे लिंबू आणि काळी भावली याच्यामुळं गाडीला नजर लागणार नाही. म्हणलं तुला येड लागलं का एवढा मोठा काळा भावला पुढं बसलेला आहे याला पहिली नजर लागन का गाडी. मी इथून माग आता मी 2-4 ठिकाणी आश्रम बांधले पण मी कुठंच काळी भावली बांधित नाही. मी असं उभा राहतो. काला लागल आता याला कशाला लागन उग कुठं नाही माणसं. आता मी आमच्या आईला बऱ्याच वेळेस विचारायचं आई सगळ्यांना काजळ लावती मला का नाही का लावीत. आई म्हणली तुझीच लागन दुसऱ्यांना नजर तुला कोणाची लागन. हे इथून पुढे एक विनंती करतो आमचं देव आहे बघा पंढरपूरचा देव कसा दिसतो सावळा आहे की नाही. सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे उभे पंढरीचे उभे पंढरीचे विटेवरा सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे सावळे रूपडे चोरडे एकदम कोड काम आहे. आता सगळे वारकरी एकदम सिस्टमॅटिक तुमचं वातावरण सुंदर आहे सोजवळ आहे. पावसानं थोडं मागं पुढं केलं असं काय असं सांगता येत नाही. निसर्ग येतो ते कुणाच्याच ताब्यात नाही. अख्खं जग कुणाच्या ताब्यात आहे त्याच्या आणि त्याची सत्ता सोडून कुणाचीच नाही. आता लोकांना असा भास होत आहे भारतावर माझी सत्ता आहे महाराष्ट्रावर माझी सत्ता आहे. सगळ्यांवर सत्ता कोणाची. आता एखादं म्हणेन ड्रायव्हर माझी गाडी माया ताब्यात आहे तू कुणाच्या ताब्यात आहे तू कुणाच्या ताब्यात आहे. गाडी तुझ्या ताब्यात आहे काही माणसं म्हणजे दवाखाना माया ताब्यात आहे अरे तू कुणाच्या ताब्यात आहे. हे जग तुझ्या ताब्यात नाही जगा देवाच्या ताब्यात आहे का सत्ता त्याची बोलवितो हरविन देखवी ऐकवी एक नारायण. आणि म्हणून एक विनंती करतो ही सगळी सत्ता त्याची. मग आपण निमित्त इथून पुढे एकच ध्यानात ठेवायचं पक्ष्यासारखं राहायचं अंगणात उतरायचं एक ज्वारीचा दाना घ्यायचा पक्षी अंगणी भूतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती एका गुंतो निराहात एका गुंतो निराहात एका गुंतो निराहात हो तैसे असावे संसार हो तैसे असावे संसार पक्षी अंगणी उतरती एका गुंतो निराहाती पक्षी अंगणी उतरती एका गुंतो निराहाती एका गुंतो निराहाती एका गुंतो निराहाती
थोडं लेट झाले पण तुम्ही एकदम सपोर्ट चांगलं करतात. आणि योगायोग असं आहे, बऱ्याच वर्षाची इच्छा होती सरपंच साहेबच ना, हां, आणि ते पण माझ्याच कलरचे. असं का केलं असं आमच्या टायमाला देवानं? का लाईट गेली असन कलर मारताना? पण झालं असन ते झालं असन. पण एक नक्कीच आहे, आमचा देह कसाही असू द्या पण आमचं ध्यान सुंदर आहे, आमचा देव सुंदर आहे की नाही? सुंदर ते ध्यान उभे विटीवरी करगडावरी ठेवून तुळशी हर गळा असे पितांबर. देवाचं ध्यान तसं आपलं ध्यान सुंदर पाहिजे. वरून कसे आहात याच्यापेक्षा आतून कशी त्याला किंमत आहे. आतून जर निर्मळ नसेल तर वरून कितीही खास असलं तर काय उपयोग आहे? काय अर्थ आहे त्याला? एक माणूस नुसतं टेन्शन घ्यायचं, मला काय झालं, माझ्याकडे 2 मोटरसायकल आहेत, टेन्शन घेण्यासारखं काय नाही, माझ्याकडे 2 मोटरसायकल. अरे त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय नाही, मला माझ्या भावाकडे 4 आहेत. याच्याकडे 2 आहेत याचं काही नाही, भावाकडे किती आहेत? पण तुझा प्रयत्न वाढव, जास्त होतील नाही होणार. प्रयत्नच करायचा, नुसतं लोकांकडे बघायचं. एक ध्यानात ठेवा, दुसरीकडे बघत बघतच दुसऱ्याची स्तुती करीत करीतच आपलं बरं होत असतं. आणि कधी बी स्तुती करायची. जावाच्या पोराला पाहुणे आले ना, त्या पाहुण्यांना आपल्या घरी जेवायला आणायचं नाही, जावाच्याच घरी थांबायचं, तिथंच पाहुणे वाट लावायचे आणि तिथंच लग्न जमल्यावर त्यांच्या घरी येऊन आशीर्वाद द्यायचा. आणि लग्न झाल्यावर मग 2 आठवड्यांनी आपल्या घरी आणायचे. लग्न जमवाय आलेले पाहुणे जर आपल्या घरी आणले आणि ते जर पाहुणे परत आले नाही तर दोष कुणावर येतो? म्हणून कधीच हे वर्म सापडायचं. पाहुणे जरी म्हणले ह्या घराला माणूस की नाही तर नाही, पण ती दोष लागू नये. आणि जावाच्या पोराची जर बातमी आली कसा आहे पोरगा, तर सगळ्या महिलांनी सांगत जावं, तिनं फक्त जन्म दिलाय, जेवाय माझ्याकडे होता, लहानाचं मोठं मी केलं, असं जर बोलले ना. महाराज, पद्मावती नावाची जाऊ आणि द्रुपदी नावाची जाऊ. पद्मावती ही कोणाची पत्नी? कर्णाची. आणि द्रुपदी तर तुम्हाला माहिती सगळ्यांना. पण हे कर्ण गेल्याच्या नंतर बरं का, पद्मावतींच्या पुढे गेल्या द्रुपदी. आणि वेळोवेळी अपमानित जगलेली माऊली त्या पद्मावती पुढे गेल्यावर म्हटली, मला माफ कर, माझ्या नवऱ्याने तुझा मालक मारला. तिने मारल्याचं काही नाही, ती संगतीत वाईटाचे होते म्हणून ती गेले. पण भर दरबारात तुझा अपमान त्यांना केला, तुला वेश्या म्हटले, याच्यासारखं पाप माझ्या नवऱ्याकडून घडलं म्हणून मी तो दोष लावून घेत नाही. गेलं ती संगतीमुळं वाईट होतं. आणि एक ध्यानात ठेवा, 5 संगतीत होते एकमेकाच्या, देवाच्या सानिध्यात होते म्हणून जगले 5, देवाचं ऐकत होते म्हणून जगले 5. आणि जी 106वा दुर्जनाचा ऐकत होता, दुर्योधनाला मानत होता आणि दुर्जनाला मानणाराचा इतिहास राहत नाही. कर्णाचा इतिहास शिल्लक राहिला. कुंतीला असं वाटायचं कर्ण पण जगावा, तो जगला नाही. आणि कर्ण म्हटलाच एकदा, ऐक आता तू, माझी जरी तू माता असशील तरी मी तुझा कधीच होणार नाही, तुझे 5 पोरं जिवंत राहतील मी सोडून. आणि कुंतीचं पुन्हा पुन्हा मत होतं, माझा कर्ण जिवंत राहावा, नाही राहिला. म्हणून महिलांना विनंती करतो इथून पुढं, आई कशी असावी. एक सुंदर उदाहरण आहे का, आई माझी मायेचा सागर म्हणणाऱ्याचं पाकिट 60,000वर गेलं, आई तशीच राहिली. आईला काहीच मिळालं नाही. ज्यांची आई हालहाल करून मेली, ज्यांच्या आईला काही सुख मिळालं नाही, तिच्या श्राद्धाच्या निमित्तानं आई माझी मायेचा सागर गाणं म्हटल्यावर काय होईल? आईला अन्न मिळालं नाही जिवंतपणे, आईला नीट कुणी बोललं नाही, आणि तिच्या 10व्याला कुठलाही महाराज बोलावला, कसा कावळा शिवण. आणि लोक आम्हाला म्हणतात प्रवचन लांबवा. दोष आमचा का घराचा? घराचा दोष, तरी लोक आम्हाला वेटिंग मध्ये धरतात. त्या दिवशी आम्ही म्हणलं कावळा कस काय येणार, ते बाकीच्या बाया म्हणल्या सगळे माणसं पाया पडून आलेत. मी म्हणलं कोण राहिले त्यांना पाठवा. म्हणले सून उठत नाही.
म्हणलं ती पाठवा. मी माईकमध्ये म्हणलं सुनबाई उठा, तुम्ही गेलात तरच कावळा येईल. सून उठली आणि कावळा झाडावून आला. पण कावळा हुशार होता, सुनाच्याच मागे लागला. काय डोकाला. मग आम्ही विचारलं सुनाच्या मागं कावळा कसं काय लागला. ते म्हणले लागला याचं कारण आहे, जसं लग्न झालं तसं सून कधीच सासूकडे आली नव्हती, जशी गेली मेल्यावरच आली. मग कावळा काय करीन, म्हातारीच मागं लागली कावळ्याच्या रूपानं. आणि कर्मगती महाराज. पण महिलांना विनंती करते इथून पुढं सासू सासरे जर नसतील तर काय उपयोग नाही. आणि लोकांनी काय केलं, आणि महिलांचाही दोष नाही महाराज, आपला दोष आहे. यांचा काय दोष आहे, दूध कोणी पाजलं आपल्याला, आईनं. लहानच मोठं कोणी केलं, आईनं. आणि आपल्याला सांभाळलं कोणी, आणि लग्नापर्यंत कोणी नेलं, आणि लग्नापर्यंत आपले कपडे कोणी दिले, आईनं. बरोबर आहे. आणि डबा कोणी करून दिला, सगळं आईनं दिलं. आणि खरं सांगा, आपण पुन्हा आईचा विचार करायचे बंद झालो कवा. मग दोष यांचा का आपला. बरं अजून एक लय गोड आहे, यांना यांची आई कवा सोडली, यांची सोडली. भांडे घासल्यावर का होईना आईला फोन करते त्या, बरं आहे का तुझं, काय केली ती भाजी, ती म्हणली खेकडं केलं ती. अरे काय डोकं लाव, यांना आई नाही सोडली, यांना बहीण नाही सोडली, आणि हे आल्यापासून आपली बहीण आपल्याला बोलायची बंद झाली. दोष यांचा का आपला. आणि मागाशी मुद्दा राहून गेला, दिदी तुम्ही उठून गेल्या. दिदी खरं सांगा, मम्मी म्हणली का तुम्हाला तुझ्या बापान तुझ्यासाठी 2 एकर घेतली, आणि आता तुम्ही एवढ्या लग्न होऊन आलेले तेवढ्या खरं सांग खिरडीत आलेल्या, सांगा बरं मला, म्हणली का नाही तुमची सासू तुम्हाला तुझ्या सासऱ्याने नदीहून सायपण केले तुमच्यासाठी, म्हणली का नाही. तुझ्या सासऱ्यानं पलीकडला रस्ता गुंठेवारी विकत घेतला कोणासाठी, आणि तुझ्या सासऱ्यानं तुम्ही यायच्या अगोदर बंगला बांधला कोणासाठी, आणि म्हणली का तुमची आई तुझ्या बापांनी तुझ्यासाठी बंगला बांधून ठेवलाय ये माघारी, म्हणली कधी. नाही ना महाराज, पण तुम्हाला त्याची किंमत कळत नाही. बाया म्हणतात अहो आता बोलू नाही, मी खोटं बोलत नाही, सगळे भांडे तुम्ही बघितल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. भांडे तुम्ही जर कपाट बघितलं ना डोळ्यात पाणी येतं तुमच्या. कपाटावर नाव आहे ना मावशीचं, मावशी जर गेलेली असली का कपाटावर नाव आहे ना, टपक्यात डोळ्यात पाणी येतं. आणि जे कपाट आमच्या घरात ठेवलं, आमच्या बापाने घर बांधून दिलं, त्याचा कधी विचार केला का. ते डबा तो काय उपयोग आहे. आणि म्हणून जरा उत्तर आहे का इतिहासातलं, आऊसाहेबांनी काही नेलं नव्हतं बापाकडून, पण आऊसाहेबांनी नेला तो विचार. भोसले परिवारात आल्याच्या नंतर धन आणलं नाही सोबत, संपत्ती आणली नाही, पण जाधवांच्या कुळातला विचार सोबत आणला. सरदारकीचं मत, सरदारकी कशी करावी, जोमात कसं राहावं. म्हणून तर कर्नाटकातून एक मुलगा घेऊन ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस पुण्यामध्ये कुत्रं सुद्धा राहत नव्हतं, अख्खा शनिवारवाडा आणि तसाच पडलेला होता. आऊसाहेबांनी विचारलं इथं कुणी का राहत नाही, का राहत नाही कुणी इथं. तर आऊसाहेबांना एकानं सांगितलं इथं गाढवाचा नांगर फिरलेला आहे. आऊसाहेबांनी विचारलं याला पर्याय काय. सोन्याच्या नांगरानं जर ही भूमी नांगरली तर ही भूमी पवित्र होईल. मग सोनं आणायचं कुठून, म्हणून सगळ्या परिसरात दौंडी दिली. सगळ्यांनी सांगितलं आम्ही सोनं देणार नाही, पण एक पाटील म्हणला आम्ही सोनं देतो. पाटलाचं सोनं घेतलं नाही, पण प्रत्येक महिलेच्या गळ्यातला दागिना थोडा थोडा घेतला. त्याचा नांगर बनवायचा सोडून एक फाळ बनवला. फाळाला सोनं कमी लागलं, नांगराला फाळ जोडला. धरायला छत्रपती शिवाजी महाराज होते आणि हाकायला आऊसाहेब होत्या. त्यावेळेस सोन्याच्या नांगरानं भूमी नांगरली. म्हणून आज पुण्यामध्ये 40 किलोमीटर सगळं सोनंच दिसतं. याचं कारण आऊसाहेबांची कृपा आहे. हे असं घडत असत. आता लोक 2 कोटी 3 कोटी 100 कोटीची ज्याची प्रॉपर्टी, त्यानं 2 कोटीसाठी पत्नी मारली. 100 कोटी 12 एकर, 1 कोटीला 1 एकर कमी आहे. काय लोक आहे महाराज. आमच्याकडं लातूरला शीतल वायाळ नावाची पोरगी हुंड्यापायी एके विहिरीत आत्महत्या करून मेली, पण लातूरकरांनी अजून हुंडा बंद नाही केला. हे आपल्याच भागात बरं आहे. तुमचा भाग लय खास आहे म्हणून तर मी नगर जिल्ह्यात राहायला आलो. हा मी म्हणलं आपला 10वा बिवा इकडंच नको नको. हा मौत जरी तिकडं झाली तर 10वा इकडं, कारण मेल्यावर काही ही तिकडं नेल्याशिवाय राहणार. आणि एक देण्यात ठेवा इथून पुढं नगर जिल्हा ऐतिहासिक आहे. नगर जिल्ह्यात थोडी विचार श्रीमंती आहे आणि नगर जिल्ह्यात माणसंच बरे आहेत. हे आमच्या इकडे खाली गेलं का नाही, नाही नाही नाही, आमच्याकडे फक्त रामाही नाही 12 महिने, नाही नाही नाही,
हा निम्मे लक्ष्मण संध्याकाळी कोमात असते. उर्मिला त्याला ताक पाजी ती, सुमित्रा डोक्यावर पाणी होती ती. दशरथ राजा डॉक्टरला फोन करतो, माझा लक्ष्मण उठाना कस काय. डॉक्टर म्हणला आम्ही सोबतच होतो फाटेवर घ्यायला. डॉक्टरही त्याचाच माऊस भाऊ सका. हे तुमचाच भाग थोडा बरा आहे. आणि म्हणून या भागामध्ये मला एक विशेष वाटलं, सगळ्या कीर्तनकाराच्या संपर्कात असलेलं गाव. तुम्ही मगाशी जेवढे जेवढे नावं सांगितले ते सगळे नावं ऐकल्यावर अशा मुंग्या येतात. मी त्या प्रत्येक संतांच्या सानिध्यात राहिलो. इतक्या सगळ्यांच्या सानिध्यात जे गाव राहतं ते केंद्रबिंदू नाही तर काय. एक नाव घेतलं हजारो नाव आहेत. सगळे महाराज लोक ज्यांच्या सानिध्यात आहेत त्या गावामध्ये काय होणं पाहिजे. आणि म्हणून ती परंपरा असल्यावर कुठल्याही बाबतीमध्ये तुमच्याकडे कुठला दोष नाही. इतक्या मोठ्या महंताच्या संतांच्या सानिध्यात राहिलं की त्या गावाला काय होणं असतं. संगतीचा परिणाम आहे महाराज. शबरीनं म्हणावं मी जानकी नाहीये, मी अहिल्या पण नाही. एक गाणं आहे त्याला, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. ऐक नाही, ऐक नाही. मी न जानकी राजकुमारी, मी न अहिल्या शाप कनारी. मी कोण आहे, साधी शबरी. आणि शबरीचं फास्ट फूड आपण म्हणतो ना त्याला, सकाळी सकाळी असते ना ते दोघं फास्ट फूड खा. शबरीचे उष्टे बोर अर्धे बोर राजा रामचंद्रांनी खाल्ल्यावर रामामध्ये इतकी ताकद झाली की रावण मेल. ते ताकद त्या फळात होती. कशात? फळात होती. एक राजा सोबत घेतला नाही, 50 राजे आलते महाराज अयोध्येमध्ये. कशाला आलते माहिती का? रामाला सपोर्ट कराय. वशिष्ठ गुरुनं सांगितलं, राजे तुम्ही घरी जा, तुमचा राम आल्यावर सत्कार करू, तुम्ही निघा. आमच्या रामानं सांगितलं कुणी सुद्धा यायचं नाही. रामानं जे सोबत घेतले ती गोड माणसं होते, त्यांचं नाव होतं वानर. रामाने अस्वल सोबत घेतलं, त्यांचं नाव होतं जांबुवंत. पण रामाने एकही राजा घेतला नाही, प्रधान घेतले नाही, कुणीच घेतलं नाही. नाही तर हे जर सगळी टीम नेली असती तर ह्यांच्या जेवणाचंच पहिलं बघावं लागलं असतं. रामाच्या म्हणजे शितू बांधायच्या काळामध्ये एका तरी वानरानं तक्रार केली का मला कमी पडलं. काय खाल्लं, खात काय होते आणि फायदा काय झाला. कुठलीच पंगत न उठता, कुठलंच अन्न न सेवन करता, पालेभाज्या कुठं फळं खाऊन राजा रावणाचं राज्य संपुष्टात आलं, विकृती बंद झाली. याचं कारण त्या काळातले वानर आहेत. म्हणून सगळ्याला विनंती करतो, जर हे असते आपण सगळे हे शिंदे गट, ठाकरे गट, अजितदादा गट, पवारसाहेब गट हे म्हणले असते हे खोटं बोलतात, समुद्रावर दगड कसे तरतील. समुद्रात दगड टाकायची ताकद ज्या वानरांची होती, काय एक दगड टाकलास आणि ते दगड सुद्धा तरले आणि त्या दगडावर हे सगळे तिकडे गेले. याचा अर्थ असा आहे सोबत कोण होतं याला किंमत आहे. म्हणून सगळ्याला विनंती करतो, जरा गोड आहे त्यांना देईन. आणि तुम्ही लक्ष्मण मंदिर कुणी बघितलं बोटवर करा बरं. लक्ष्मण मंदिर बरं. तुम्ही सीता मंदिर बघितलं का सेपरेट? नाही. पण 3 मूर्ती एकत्र असणारं मंदिर बघितलं, त्याचं नाव राम मंदिर. सीता मंदिर जनकपुरीला असेल, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे, 3 मूर्ती आणि नाव राम मंदिर. दशरथाचं मंदिर नाही, भरताचं मंदिर नाही, शत्रुघ्नाचं मंदिर नाही, पण हे 3 मूर्ती एकत्र येऊन एकाच. काळाराम मंदिर आहे पण सीताराम मंदिर नाही. आणि कुणी म्हणू शकत नाही मी राम मंदिरच पाहिलं म्हणणार, पण लक्ष्मण मंदिर नाही. आणि मूर्ती तर लक्ष्मणाची, पण ही दोन्ही मूर्ती एका आश्रयाखाली झाकून गेल्या. त्या व्यक्तीचं नाव राम मंदिर आहे. म्हणून सगळ्याला विनंती करतो, ही नरधर देव ज्याला मिळालाय त्याला कळावा. तुकोबाराय म्हणतात, ज्यांची इच्छा आहे त्यांना मिळत नाही. अभंगाचं ती गरज आहे असते, नाही तर उगाच कोंडू धरीनं जीव कवर बी आरडत आहे, ते काही उपयोग आहे. थोडा वेळ कमी, मला टायमिंग सांगितलेला बरोबर आहे. आणि तसं पाऊसही बंद झालाय. तसं बघायला गेलं तर पावसाचं काम नाही, पण असं सांगता येत नाही. त्याला कधी म्हणत जाऊ नका हा असा का करतो, आपण म्हणत जावा हे असं का करतात. नाही का, तुम्ही पण म्हणायचं पप्याचा बाप असं का करतो, आम्ही म्हणायचं दीदीची आई अशी का करते, असं का करते.
हे महत्वाचं आहे. आपण का करतो असं? आपण अविचार आहे. आपण आपले घात करतो. त्याला सुंदर उदाहरण आहे. माझं तर वैयक्तिक मत होतं, तुम्हाला पटन बघा माझं बोलणं. खरंच आळंदीतलं मंदिर जर नेवाशाला झालं असतं तर किती आनंद असता, ऐक नाही. तेच ज्ञानेश्वरी मंदिर जिथं लिहिली तिथं जर झालं अजून बी, तर आता यावर्षी राऊतबाबांचा निर्णय गोड झालाय पालखी सोहळ्याचा. आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही सगळ्या मावल्यांनी जावं. का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि स्वर्गात हे काही नाही बरं का. स्वर्गात काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण मलाच काही भेटलं नाही, मी माघारी आलो. मी एकदा नाही 5 वेळेस माघारी आलोय. एकदा तर पुढच्या दारामध्ये यम होते आणि मी मागच्या घरात होतो. आमच्याकडे यम असतात, तुम्हाला माहित असेल नाही? आमच्याकडे यम असतात बीडला. त्याचं उदाहरण आहे संतोषजी देशमुख. असे यम पुढच्या घरात होते आणि मी मागच्या घरात होतो. रात्रभर ते माझ्याकडे बघायचे, मी त्यांच्याकडे पाहायचो. त्यांना वाटायचं मी पळून जाईल. म्हणजे स्तब्ध असल्यामुळं यमाच्या दाडातून मी सुद्धा वाचलो. ही सत्य आहे. पण कधी इथून पुढे एक करायचं, ही जी भाग आहे. उगाच तुमच्या श्रीरामपूरचं नाव बदनाम आहे. बोल नका. आणि म्हणून इथून पुढे एक करायचं. श्रीरामपूर किती गोड नाव दिले. बेलापूरचं प्रति ऐक नाही शेजारीच आहे, तसं बेलापूर पहिलं होतं ऐक नाही. पण एक सुंदर आहे की आता विचार श्रीमंत भाग आहे, गाव चांगलं आहे. इथून पुढे आपल्या गावात मेडिकल असेल, डॉक्टर असतील, ॲम्ब्युलन्स नसली तरी गाड्या आहेत. आपलं गाव हागंदारी मुक्त जवळजवळ असेल, तंटामुक्ती असेलच, विकृती नाही. आपल्या गावात 99% सुना सासरेत राहत असतील असं गृहीत धरू. असू द्या, त्याला काय होत नाही. पण तरी चुकून एक ध्यानात ठेवा, हे जर सगळं गावात आहे तर हे गाव विचार श्रीमंत आहे. अटॅक आला डायरेक्ट डॉक्टर जवळ असावं. आता काही गावामध्ये काहीच नाही, दारूचं दुकान आपल्या गावात नसन. असू द्या, पाहिजेच थोडं कधी कधी. असं नको का, कारण ते लोक आम्हाला म्हणतात समुद्र मंथनातून आता गप्र बाबा तू कवा होता तवा. लोक म्हणले शंकरांनी तांडव केलं. तांडव करतील नाही तर काय करतील, कंठात वीज गेल्यावर उड्या हाणतील का नाही? काय करतील? इतकं विष प्राशन करायचं, पाचवायचं म्हणल्यावर काय करतील ते? ज्यांची पत्नी अग्निकुंडात गेली ते काय करतील? काय दुसरं काय करतील? त्यांची पत्नीनं अग्निकुंडात उडी द्यावी इतकं सगळं, आणि सासऱ्यानं स्वतः निंदा करावी. म्हणून जेवढे सासरे निंदा करतात ती भगवान शंकराचे सासरे, आणि त्यांचा शेवट पुन्हा बकऱ्याच्या मुंडक्यानं होतो. म्हणून सासऱ्यानं कधी जावायची निंदा करायची नसती. आमचा जावाई गोड आहे, पेत असला तरी म्हणावं. असं कधी शंकराला अपेक्षा असून सुद्धा मिळालं नाही, म्हणून त्याला त्याचं मुंडकं काढलं कुणाचं बसविलं? बकऱ्याचं. म्हणून इथून पुढे विनंती करतो महिला मंडळ, पुरुष मंडळी, अहिल्यानगर नाव का पडलं याचं सुंदर उदाहरण आहे. अहिल्यादेवी होळकर इतक्या टॅलेंट होत्या, इतक्या कर्तव्यशील होत्या. पती गेल्याच्या नंतर 30 वर्ष राज्य कोणी केलं? त्यांना फक्त घातपात केला ते 2च माणसांनी केला. नंदाचं नाव ननंद असतं. काय असतं नाव? जी कधीच आनंद देत नाही तिचं नाव. तिनं ननंद नसन कळत तर हागवणे परिवारातली मुलगी पहा कालची, की जिचं 34 वर्ष वय आहे, लग्न न करता घरामध्ये काही राखरंगोळी करायला राहिली का तू? म्हणून कधीच चुकून भावजयाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करणारी जर ननंद असेल तर ती विकृती आहे, आणि ती इथून पुढे बंद व्हावी ह्या प्रकरणातून. कधी भावजईला फोनवर बोलताना नीट बोलत जावं. तुम्ही थोडं विकृतीनं बोलताना कसं बोलतात? आईला बोलतात तुम्ही, आई बरं आहे का? ती कुठं आहे? ती म्हणजे कोण? ती काय म्हणली तुला मला सांग, मी तिचं पाहते. कोणाचं? आणि भावाला जोपर्यंत बायको मिळत नाही तर ह्याला म्हण, त्याला म्हण, त्याला म्हण, त्याला म्हण. अख्ख्या एरियात बोबाटा महाभाव पिवळा झाला पाहिजे. तुझा लाल कर ना भाऊ तिकडं, उगा कुठं ना करती. इथून पुढे एक विकृती म्हणून सांगतो. ननंद दुशीला होती. कोण होती दुशीला माहिती तुम्हाला? दुर्योधनाची बहीण. तिचा नवरा जयद्रथ, आणि जयद्रथ अशा उलटे मेंदूचा होता महाराज.
जयद्रथाने, लगेच बंद करतो, लय वेळ घेत नाही. जयद्रथाने बरं का, जयद्रथाने एक दिवस उगच द्रौपदीला अडवलं, उचललं आणि रथात घेऊन निघालं आणि वरून द्रौपदीला म्हणलं तुला पहिले 5 आहे मग 6वा. अरे ती म्हणली तुम्ही जावईत माझे, कारण मी थोरली आहे. असा जयद्रथ पांडवांनी एका बाणात धरला, पांडवांनी त्याचे 5 पाठ काढले. तो जयद्रथ पुन्हा लढाईला आला, म्हणून कृष्णाला म्हणावं लागलं हा सूर्य आणि हा जयद्रथ असा नंदावा नसावा. म्हणून अहिल्यादेवी होळकरांना नंदावा चांगला नव्हता, त्याचं नाव होतं गणोजी सरदार. त्यानंच खरं खंडेराव होळकरांचा घात केला. मल्हारराव होळकरांना अहिल्यादेवी होळकरांचे सासरे, त्यांना इवाई भेटला होता, पण पिलाजी शिर्के सारखा नव्हता. पिलाजी शिर्के म्हणजे ईश्वराणी साहेबाचे वडील. गणोजी नावाचा सरदार ही चुलत्यामुळे बिघडला, म्हणून कधी कान्होजी काकासारखा चुलता नसावा, हलकट व्रतीचा. चुलता विचार श्रीमंत असावा, तो कुणासारखा असावा, तर सुंदर उदाहरण आहे त्याला. चुलता असावा नसावा अजिबात नाही, पण कुणासारखा असावा तर पांडूसारखा असावा, धृतराष्ट्रासारखा नसावा. पांडूनी स्वतःच्या डोक्यावरला मुकुट कुणाला दिला? भावाला दिला आणि सांगितलं दादा माझ्याकडून चुकून ऋषीची हत्या झाली, मी आता अरण्यात जातो. अरण्यात गेलं आणि तिकडंच मेलं. विठाला विठाला विठाला. म्हणून सगळ्याला विनंती करतो, एकदा भजन करू. विठोबा रखुमाई 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 छत्रपती डायरेक्ट घेऊ. धन्य आम्ही जन्माला आलो हे तू खबरायचं मत. मग आपण धन्य नाही का? हे सुंदर मिळालेलं शरीर मिळालं नाही, त्याला सुंदर उदाहरण आहे आयुष्याच्या साधने सचितानंद. हीच वय पद घ्यायचं, हेच वय आनंद घ्यायचं, आणि हेच वय संत पदाला पोहोचायचं. आणि हे वय आता तुम्हाला खरं सांगा, बाकीचे पद वेगळे, पण सचितानंद पद, संत पद, अनाथाची माय, शांती ब्रह्म, ज्ञानाचा सागर, हे पद मिळतील परत. आता महाराज हे पद परत मिळेल. म्हणून जाता जाता विनंती करतो, माता पित्यांना सगळ्याला विनंती करतो इथून पुढं, आई सावध व्हा, नाही झालात तर अंतकाळ येणार आहे, कळ येईल. आणि एक दिवस आला की जावा लागेल. आपल्या काळात पहिल्या रेडिओला बातम्या असायच्या. आमचे खरात साहेब आहेत. खरात साहेब बातम्या पहिल्या तुम्ही केव्हा ऐकायचे? टीव्हीला का रेडिओला? रेडिओला. आणि माझं तर वैयक्तिक मत आहे, लग्नात पण रेडिओ दान करायचे पहिले. सायकल पण देत होते बरं का. असा काळ होता की लग्नात नवरदेव रुसायचं. आता नंतर बुलेटसाठी रुसत होतं, आताचे कार्टे बुलेटसाठी रुसतात लग्नात. एक तर पोरगी म्हणली याला बुलेट देऊ नका पप्पा, याची तब्येत नाही. ती म्हणली गाढव दे याला. तो ना गाढव कस काय? ते म्हणले त्याचे कान दाबीन, ती हॉर्न वाजन गाढवाचं. काय द्यावं? माझ्या लग्नात सुद्धा महाराज रेडिओ आणि घड्याळ ठरलं होतं, पण त्यांना रेडिओ दिला नाही आणि घड्याळ दिली. पण घड्याळ दिली आणि रेडिओ न दिल्यामुळं, त्यांचा एक रेडिओ आल्यामुळं मी आजपर्यंत दुसरा रेडिओ मागितला नाही. तो आलेला रेडिओ इतका ओरिजिनल आहे, 24 तास वाजतो. आता यायच्या अगोदरच वाजत होता. मी गाडीत बसल्या बसल्याच बोललो. आता कीर्तन झाल्या झाल्या परत आवाज येईल. त्याला रेंज फुल आहे, अँटिनेची गरज नाही. व्हाय 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 व्हाय. बातम्या खवाय लागत आहे त्याच्यावर.
बरं ती इतका क्वालिटी आहे की ही तरी जी 24 तास कवाही बातम्या देतं ती इतका ओरिजिनल आहे की 3 दिवसाच्या मिळून गल्लीतल्या एकदाच बातम्या देतं ओरिजिनल आणि खऱ्या खुऱ्या देतं. त्याच्यामुळं सासरं मला म्हणत होतं त्या दिवशी रेडिओचं काय करायचं म्हणलं नका नका हाय त्यानं डोकं उठविलंय तो बंद झाल्यावर बघू. पण ती रेडिओ इतका खास आहे ते म्हणतंय मला आयव मरण पाहिजे. म्हणजे आपण पहिलं पुढं जायचं आणि हे जायच्या तर ह्या जर खरं सांगा आता ह्यांच्या डोक्यात मी कुंकासहित जावं तुम्ही जर कुंकासहित गेल्या तर आमचं काय आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं का आयुष्यभर पुन्हा मरायचं. याच्यापेक्षा तुम्ही असं म्हणत जाऊ नका बरं का मी पप्याच्या बापाच्या अगोदर जावा सकाळी मी गेले की पप्याच्या बापानं 4 वाजता यावं श्रीरामपूरला. हो यांच्या डोक्यात काय स्वर्गाला जा असं का काय काय असं काय करू नका. लय वेळ घेतला आनंद घ्या. आज या निमित्तानं असू द्या आजीनं आणलं असं असू द्या. ए दीदी इकडे का इकडे अरे तू गेले ए दादा तू इकडे रे ए तू इकडे ही मोठं आहे बरं आहे. तू खरं बोला मग अशी जरा कुदांड होतं ती कुठे गेलं काय नाव तुझं. सोम दादा. आपल्या मम्मीला मामाच्या इकडले लोक जास्त आवडतात का पप्पाच्या इकडले. मामाची इकडे. ए आपली मम्मी पप्पाचं खाती का मामाचं. पप्पाचं. हा ए आपल्या मम्मीला मामाच्या इकडल्या आजीला फोनवर जास्त बोलायला आवडत का पप्पाच्या इकडल्या. मामाची. आपली मम्मी मावशीला जास्त फोनवर बोलती का आत्याला. आत्याला. बरं झालं एक बाजू पॉझिटिव्ह केली बुवा त्यानं मम्मीची राखली. आणि शेवट विचार तुला एक गोड आहे हे मम्मीचं बरोबर आहे का. असू द्या बरं आहे. एवढं सोन्यासारखं. तुला काय व्हायचं म्हणलं मग अशी मोठं झाल्यावर. इंजिनियर. तुझं लग्न करायचं भविष्यात करायचं का नाही. समजा तुला 2 पुरी बघायला आल्या एक मायापेक्षा काळी आणि एक एकदम गोरी. तुझ्यापेक्षा पण गोरी तुला रोज भांडणार आणि काळे आयुष्यभर गोड बोलणार. तू कोणती बायको करणार. काळी. बस बाळा खाली. भाई त्याच्या डोक्यात लय विषय खास आहे. नुसता गोरा माल करून काय भांडून घ्यायचंय का. लय कठीण काम. कार्ट हुशार आहे बरं का. त्याच्या मम्मीनं तयार करायची सुनाची. आणि एक ध्यानात ठेवा लय वेळ घेतला तुमचा 10 मिनिटं जास्त गेले. आई माझ्या एड्याचं एवढंच आहे का काशीला जाऊ नका गुरुवाराची पूजा करू नका आणि गुरुवारी लक्ष्मीचं पुस्तक पूजण्यापेक्षा आपली सासू चौरंगावर बसवा. म्हातारी गुरुवारी पूजा शुक्रवारी उचला. अरे खरी लक्ष्मी घरात आहे. आज इथं इकडल्या म्हणतात कोणी आणला काय मेला बाई उठून येऊन इकून पाहिल्या ती कशाला आला असल. असं काही नाही. असू द्या पडीतल्याही मावल्या भाग्यवाने उद्यापासून इथंच बसत जा आणि काला झाल्यावर बी तिथंच बसत जा. असू द्या लई वेळ घेतला. या निमित्तानं खरं सांगू तुम्हाला मला अजून वेळ पाहिजे होता माझ्याकडून चुकलं अर्धा तास लेट झालं. पण आज या निमित्तानं विनंती करतो कीर्तन किती वेळ चाललं याला किंमत नाही. कीर्तनात काय घेतलं याला किंमत नाही. काय घेतलं कीर्तन. आता तुमच्याकडे तुम्ही सांगा बरं तुमच्याकडे रोजान बाया जातात कामाला मालकीन पुढं असते का रोजगारनी आणि ते कशाला आल्या कामाला झाल्या ना. बरं तुमच्याकडे मालकीनी सोबत जर मागची एखादी पुढं चालली तर मागच्या काय करते तिला. आणि बघा ध्यानात ठेवा ज्या ज्या खडे हाणतात त्याच अशा म्हातारपणाला वाकड्या होत्या. इथून पुढे कधी खडे हाणायचे अजिबात नाही. आणि म्हणून एक विनंती करतो आताही वेगळं नसावं. अजपा अजपने उलट पुराणाचा तेही मनाचा. हरिपाठातले तत्व आहेत बघा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा
तत्व जर कळले तर जीवन कळलं. मग हरिपाठ कळावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा, हे तत्व आहेत. जोपर्यंत दुःख नव्हतं तोपर्यंत पांडव सुखी होते, तोपर्यंत देव नव्हतं. देव द्वारकेतून कुठं गेलं? पांडवाच्या घरी. का? दुःख आल्यावर. म्हणून दुःख आल्यावरच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. आणि म्हणून या निमित्तानं सुखामध्ये सुद्धा देव आठवला पाहिजे आणि दुःखात तर आठवलाच पाहिजे. म्हणून जाता जाता विनंती करतो, सुखी कोण? ज्याच्या घरामध्ये समाधान, नुसतं नाव समाधान असून चालत नाही. आणि या निमित्तानं तेवढंच करा की समाधान नावाची माणसं असतात पण समाधानीच असतात असं नाही. एका समाधान नावाच्या पोराचं लग्नच नाही जमत. नाव काय? असं नाही. असं नकळतपणे घडतं. म्हणून या निमित्तानं मला बरं वाटलं, इनेकरी बाबा आहेत, सुंदर इना घेतलाय, बरं आहे. असं इना तुमच्याकडे तरी पद्धत चांगली. रात्री इना असं ना चालू तुमचा नाही? मग बरं आहे. आमच्याकडं तर इना एक दिवशी रस्त्यानं पाहिला मी म्हणलं कोणत्या दिंडीचं इना आहे? ती म्हणलं गावातल्या सप्त्याचं आहे. आम्ही म्हणलं इकडं कुठं गेलतो? म्हणलं मोटर बंद करायला गेलतो. इना घेऊन मळ्यात. अरे काय डोकं लाव. आता माझ्या मागून एक गाडी गेली मग अशी कोलारच्या पुढं, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय? आता काय वाटायचं? त्याची गाडी आली ना उकडगावपाशी बंद पडली. मी त्याला विचारलं आता कसं वाटतंय? ते म्हणलं नाव मोडा वाटतंय. म्हणून लई वेळ घेतला. ह्या भागातून मी जात असतो बघा. माझी असं वेळ म्हणत 10 मिनटं गेले. माझी गाडी एके दिवशी पोलिसांना अडवली. मला म्हणलं गाडीचे काच काळे, 500 रुपये द्या. मी त्याला 1000 रुपये दिले. ते म्हणलं कशाचे? म्हणलं मी काळा आहे. ते साहेब नुसतं माझ्याकडे असं टक लावून पाहाच. मला म्हणला कुठले तो? म्हणलं मी शिर्डीचा. आता मी राहतो संगमनेरला पण शिर्डी सांगितलं का? सोडीत नाही तो बाबा. मग ते मला म्हणलं आता कुठं निघले? म्हणलं शिर्डीला. त्यानं मला 500 रुपये नाही दिले घेतले पण 2000 रुपये माझ्या हातात दिले. आणि ते मला म्हणलं बाबाच्या दानपेटीत टाका. आम्ही एवढे इमानदार आहेत का? गाडी आईल्या नगरच्या पुढे निघल्यावर मी म्हणलं ड्रायव्हरला लेपला मार. तुम्हाला शिर्डीला नाही का आज? मी म्हणलं शिर्डीचं काय करायचं? ते म्हणलं 2000च काय करायचं? त्याच्या डोक्यात ही 2000 जिरवी. मी म्हणलं मार इकडं. राहुरीच्या पुढं आल्यावर म्हणला 2000च काय करायचं? कोलारच्या पुढं आल्यावर तर त्यानं गाडीच उभा केली. तो म्हणला उद्या जर पोलीस भेटला तर काय सांगू? मी म्हणलं हे तुला 1000 आणि मला 1000. तू ग पण मी. अरे बाबा कट्टाना नसो नाही. बाबाला 2000चं करायचं काय? पैसेही माणसाला लागतात. माणसालाच गरज आहे पैशाची. म्हणून जाता जाता विनंती करतो, माणसात ईश्वर पाहावा. आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह झाल्यावर काय घडू नये ऐका. आपल्या वर्षभरामध्ये कुणाचं ॲक्सिडेंट होऊ नये. कुणाची पत्नी कुणी सोडून देऊ नये. ही पद्धत चुकीची. आमच्याकडं 17 लाख रुपयाचा सप्ताह झाला आणि स्वतःच्या पुतण्यानंच स्वतःची चुलती मारली. कशाला सप्ताह झाला? म्हणून सप्ताह करा पण लोकात बदल व्हावा. कीर्तन आहे का पण स्वतःत बदल व्हावा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या जीवनाची वाटचाल बदलन. कीर्तनामध्ये मन शुद्ध करायचं साधन कीर्तन आहे. आणि तुम्ही ज्या संत सानिध्यात राहतात, राऊत बाबा असतील, देवगडचं संस्थान तर किती गोड आहे. बाबा गिरी महाराजांचे सुंदर वातावरण आहे. बेटावर तुम्ही असतात, जळकीकर बाबांच्या सानिध्यात आहेत, छोटे माऊली असतील, मोठे माऊली, ह्या सगळ्यांच्या सानिध्यात आहे. सगळ्या टॉप कीर्तनकाराच्या सगळ्या यादीमध्ये तुमचं गाव बसतं. त्या सगळ्या महाराजांच्या कृपेनं या गावाला वेगळं वळण आहे, वेगळा विचार आहे. आज या निमित्तानं सगळ्याला प्रार्थना. सगळं वेगळं आहे आणि वेगळा विचार असलेलं हे गाव परिपूर्णता आहे. म्हणून या निमित्तानं सगळ्याला पुन्हा एकदा प्रार्थना करतो. त्या यादीमध्ये तुम्ही मला सुद्धा या निमित्तानं घेतलं. कसं काय योगायोग लागला असेल. मला अचानक फोन आला. 6 मिनिटात सगळ्या सप्त्याच्या तारखा घेतल्या. ही सगळ्यात गाव श्रीमंत आहे विचारानं. नाहीतर आमच्याकडं 6 महिने लागतात तारीख घ्यायला. तरी उद्या कीर्तन आहे म्हणता आजच महाराजांची कीर्तनाची तारीख कॅन्सल होती. महाराजाची पण त्यांना विचारलं ना काय झालं? आमच्या इथं म्हातारी मेली. उगाच सांगतेत मेलेली नसती.
पण महाराजांना कॅन्सल करणारे बरेच गाव आहेत, पण 6 मिनिटामध्ये परिपूर्णता, गावाला सुख देणारं साधन आणणारे हे सगळी परिपूर्णता आहे. तुम्ही सुद्धा